यस चला सामना लगेच स्टार्ट करा. मैदानाच्या आतमध्ये दोन ऑफिशियल सज्ज झाला. श्याम वगतला पाहतोय, त्यानंतर जानू सामरेला आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा अगदी एक चांगला अ, उपस्थिती आपल्याला पंचांच्या बेबरेसनीमध्ये पाहायला मिळते. मॅच ला होईल सुरुवात. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. अगदी स्पर्धेच्या प्रवासाला पाहुणे देखील अ, आपल्याला भेट देऊन निघाले. त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देऊ. अगदी या स्पर्धेला तुम्ही भेट दिल्या, तुमचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. लेख भाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते. नरेश चौधरी आणि वामन इंदोळा हा फलंदाज दाखल झालाय. सलामीवीर आपण जरूर पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळाली. धावफलकावरती आपण पाहिलं तर एक एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज टीम वाघाचीवाडी संघाचा आपण पाहतोय. बालाजी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वेगवान तेज तरार गोलंदाजी सातत्याने त्याची आपण पाहतोय ना. आज पहिला षटक कुठेतरी फेकताना आपण जरूर पाहतोय. संगणक अशोक वाघचा कौतुक करावा लागेल. पोरटे फलस तरी सुद्धा आज एक खेळाडूला घेऊन खेळण्याची तो मैदानाच्या आतमध्ये एक तयारी करतो ना, तेव्हा मग आणखीन एक चांगली ऊर्जा टीम वाघाची वाडी संघाला आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका वामनच्या पाठमधून अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. गोळीच्या बैगाने चेंडू चालला शेवटच्या क्षणी सीमा पार मिळतोय 4 धाब्यांसाठी चौकार. यस चांगली सुरुवात या फटक्यांची त्याची ओळख घ्या. अगदी गाडेश्वर संघाचा जर विचार केला तर अनेक वेळा मी या फलंदाजाला चांगला खेळ करताना पाहिलाय. अगदी या क्लासिक फटक्याची अगदी कव्हर पॉइंटच्या वरतून उडवण्याचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळतो आणि तो फटका देखील त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. काही खेळाडू नाहीये तरी खेळ मैदानावरती सुरू केला आणि चौथा सामना तो तिसरा सामना खेळण्यासाठी ही समजदारीचा क्रिकेट असतो आणि ते वाडेश्वर संघानं अगदी दाखवले. मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेला चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर संघाने होता. अशोक वाघला आपण जरूर तिथे पाहिलंय. सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक जर पाहिला तर 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली. शांत संयम आणि फलंदाजी करत असताना गाडेश्वर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला लगेच तसं आपण रिक्षाला बाहेर घ्या. ज्या वेळेला अगदी दांडी गुल फलंदाज बाद नरेशा केलीचा अंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिला फलंदाज 6 या आकड्यावर टीम गाडेश्वर संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बालेजीची गोलंदाजी जरूर चांगली पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने चेंडूवर रिलीज करताना जर आपण पाहतोय आणि याच पद्धतीची गोलंदाजी केली तर मग कमी धाब्याचा पल्ला सेट होत करताना आपण पाहणार समोरच्या टीमला गाडेश्वर संघाला आपण पाहतोय. आरुष हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून तरी चांगला खेळ त्याला करावा लागेल. आरुष या फलंदाजाला अगदी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं उतरताना पाहायला मिळतील. नक्कीच पहिला विकेटचं पतन होताना 6 धावेवरती आपण जरूर पाहिला. टीम गाडेश्वर संघाचा फलंदाज नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने खेळा आरुष हा फलंदाज चांगला बॅटच्या परफेक्ट मधोमध घेतला पण सन्मान दिला होता सिंगलसाठी. सिंगलच्या बरोबरीने पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना गाडेश्वर संघाचा धावफलक 7 या आकड्यावरती एक फलंदाज बाद. यस अमोल सरांचं आगमन झाले. अगदी टीम आतुरतेने वाट पाहत होती. आज मैदानावरती खेळ करायचा आहे. सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये रात्री त्यांचा अभ्यास देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर ऐकायला मिळाला. आज खेळाडू म्हणून आज त्याचा खेळ आपल्याला देखील पाहायला मिळेल. त्यांना देखील शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या वतीनं. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगले दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील. संघाचा संगणक षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी
आपल्याला सध्या तरी पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय अशोक वाघला आपण पाहतोय. अमोल वीर, बेस्ट ऑफ लक असेल पा. अगदी थोडासा उशीर झाला. यस कृष्ण. तर पंच श्याम भगत आपण संगणक अशोकच्या संपर्कात यायचं आहे की काल झालेल्या सामन्यामध्ये खेळाडू खेळलेले अशा टीम गाडेश्वर संघानं अगदी ऑप्शन घेतलाय. आपण संपर्काला या संघनायकाशी. यस पंच. यस. सामना स्टार्ट होईल. गोलंदाज सज्ज पहिलाच बॉल फेकण्यासाठी अशोक वाघला आपण पाहतोय. स्वतःच्या पालोंद्रामध्ये चेंडूला अगदी अडवण्याचा प्रयत्न जरूर करायचा होता. चांगली फीड तिकडे पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त सिंगल साठी प्रयत्न राहिलाय. सिंगलनं धावफलकाचा विचार केला तर मग 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. आठ धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून चांगला बॅटिंग लाईन करावा लागेल. चांगला टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न करावा लागतील. वामनसाठी हा बॉल फेकला होता. अगदी गती थोडीशी कमी ठेवली पण त्यामध्ये चांगला अचूक निर्णय टप्पा अचूक फेकला जातोय. टीम गोलंदाज आपण पहिल्या भागाच्या वडी संघाचा संगणक अशोक वाघ चांगले चेंडू रिलीज करतोय. समोर फेकण्याचा प्रयत्न खोलवरची चेंडू जास्तीत जास्त रिलीज करताना आपल्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. दुसरे धाबेसाठी निघाल्या आणि ही धाव देखील सहज पूर्ण. पॉपिंग ब्रिजवरती फलंदाज सेफ पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिलं तर मग 10 या आकड्यावरती. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा अडबा पाडला अनसाइडला. तिकडे फिल्डर तोडाचा मात्र चुका करतोय आणि त्याच्यावरती दुसरे धाबेचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धाब्यानं पुन्हा एकदा संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा त्याच गल्लीमधून चेंडूला अगदी ड्राईव्ह केलाय. तिसरा अट्टेमला तिसऱ्या क्षेत्ररक्षकांना चेंडू उचलला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 2 धाबा. अगदी मोठा फटका येत नाहीये तेव्हा तेव्हा मग सिंगल डबल प्राधान्य देणं धाबा बनवण्यासाठी प्रयत्न करावा लागतात. वामन सांगितलं की सिंगल डबलला प्राधान्य देऊ कारण आज संजय भगत आपण पाहिलं तर मग टीम मध्ये नाही या तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न जरूर वेळेवरती पोहोचला. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि या वेळेला मात्र फलंदाज होईल बाद. वामन लागेल मैदानाच्या बाहेर. 14 या आकड्यावरती दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 14 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. गोपीनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ज्याच्या नावानं आपण या संघाला खेळताना जरूर पाहतोय आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला देखील चांगला खेळ मैदानावरती करावा लागेल. चला टाइम अलर्ट असेल. फिल्डिंग करताना बागाची वडी संघाला विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सजवायची आहे. चौदा धाबा धावफलकापर्यंत आपण पाहतोय. यस या वेळेला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय. चांगला तिकडे फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली आणि त्याच्यासोबत आता इथून मात्र
येस आपण जर सामना थांबा किसन डुमणे आपण तर किसन डुमणे आपण या मग सामना स्टार्ट करा लगेच. लगेचच मॅच ऑन राहील मैदानाच्या आतमध्ये. आज चेंडू खराब फेकलाय. इष्टांच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा इशारा आलाय की अटीच वाईट बॉल. अगदी खराब चेंडूने सुरुवात गोलंदाज आपण पाहिलं तर मग अर्जुन चौधरीला आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलक अगदी धावा बनत नाही. प्रयत्न चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना अर्जुन हा गोलंदाज आपण पाहतोय. बालाजीने फेकलेलं षटक निर्णय पाहायला मिळाला. त्यानंतर अशोक बागनं फेकलेलं षटक अगदी लाजबाब. आणि त्यानंतर मग आता अर्जुन चौधरी सुद्धा त्याच रीतीने चेंडू फेकतो मैदानाच्या आतमध्ये. गोपीनाथसाठी हा चेंडू सरळ ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑन मध्ये हा शतरक्षक आहे. थोडासा बीट पाहायला मिळतोय तिकडे. लगेच दुसऱ्या धावायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरीसाठी नकार दिला जातोय. फक्त आणि फक्त 2 मिळतील आणि 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिलं तर मग 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. अठरा धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोर उडवायचा होता फक्त आणि फक्त पेस करायचा होता. यष्टरक्षक जर पाहिलं तर अमोल जिबीर या खेळाडूला आपण आज पाहतोय. खेळाडू वृत्तीमध्ये आज पाहतोय. चांगला इष्टांच्या मागे त्यांचा कार्य पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सफर सत्यता त्या मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी केली जाते. आणि समोर बॅटची टॉप एज इष्टरक्षक स्लिप क्षेत्रामध्ये चुका जाणवल्या जातात. लॉंग स्टॉप रिझल्ट मधून चेंडू निघून जाईल 4 धाब्यांसाठी. बॅट गोपीनाथच्या बॅट चौकार पाहायला मिळतोय. 4 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिलं 22 या आकड्यावरती. तर नंदुबाग एकनाथ उघडे आपल्याला शोधतात. आपण लगेचच या नंदुबाग. नक्कीच सुरुवात चौकारानं गोपीनाथच्या पाहायला मिळाली. मोठा फटका करण्याचा स्वतःच्या फालुंद्रामध्ये एकाच अटेम्प्टला 2 फलंदाज गोपीनाथला धावचीतच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. चांगली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर पाहिला त्या फलंदाजाला शांत करून पाठवलाय. कॉलिंग बरोबर जुळली नाहीये आणि त्यासोबत मग फलंदाजाला परतावा लागेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वप्नील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वप्नीलला इथून चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना गाडेश्वर संघाचा धावफलक 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. वाघाचवाडी संघाला पाहतोय. अगदी 3 षटक आपण जर पाहिले तर मग स्पीडअप मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली. आणि असा सहकार्याची अपेक्षा असेल आयोजकांना खेळाडूच्या माध्यमातून. आणि तो शेवटचा षटक आता गोलंदाज आपण जर पाहिलं तर मग गणेशला आपण पाहतोय. विनेशला आपण पाहतोय. विनेशला इथून चांगला चेंडू फेकावाच लागतील कारण इथून धाबा 22 बनल्यात. 18 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या डावाला सुरुवात असताना आपण पाहतोय इथून विनेश हा गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करेल. समोर उडवण्याचा प्रयत्न अगदी सर्कलच्या रंगणामध्ये हा चेंडू अगदी जेलची संधी होती. थोडासा क्षेत्ररक्षक बीट जरूर झाला आपल्याला तिसऱ्या धावेसाठी निघाल्या. खराब फेकी जरूर पाहायला मिळाली. त्यासोबत सिंगल होती तिथे 3 धावेचा प्रयत्न जरूर केला. उडून बिडन द विकेट पाहायला मिळाली आणि 3 धाब्यानं संघाचा धावफलक 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. 25 धाबा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती 3 धाबा. चांगली बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याच पद्धतीने फलंदाजी आता करावा लागेल. सिंगल डबल प्राधान्य द्यावा लागेल. मोठा फटका करण्याचा जरूर प्रयत्न केलाय. डीप लॉंग ऑन मध्ये दुसऱ्या अंडेमध्ये डीपला जातोय चेल आणि संपुष्टात आलाय. फलंदाज आपण जर पाहिला स्वप्नील हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
प्रयत्न लाजबाब होता फलंदाजाचा. थोडासा मात्र विश्लेषण कमी पाहायला मिळाला आणि तो झेल अगदी सोपाच झेल टिपला. तुषार हा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून चांगला खेळ करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावा लागेल. धाबा बंडा नय्या धाबा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण मोठ्या फटकांपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय टीम वाघाचीवाडी संघाच्या गोलंदाजानं आणि शेवटचं षटक देखील त्याच गतीनं मैदानाच्या आतमध्ये फेकला जाते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज समोरच्या दिशेला फेकले जातात चेंडू आणि पंच सांगतात इट इज अ बॅट बॉल. खराब चेंडूनं आणि एक अवंतर धाबेनं धावफलक पुढे सरकेल. 26 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक. हलवर गतीनं सिंगल डबलनं धावफलक पुढे जाण्याचा जरूर प्रयत्न करतोय. 35 बनल्या 40 बनल्या मॅच शेवटच्या क्षणी अंतिम टप्प्यामध्ये चांगली पाहायला मिळेल. पण त्यासाठी आता प्रयत्न केले जातील. बॅटिंग करत असताना टीम गाडेश्वर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये अगदी गोळीच्या बैकाने चेंडूला खेळून काढलाय. थोडीशी मिस फील्ड जरूर तिकडे पाहायला मिळते आणि तिसरा धावेचा देखील प्रयत्न जिथे सिंगल होती तिथे डबल आणि टिबल मध्ये कन्वर्ट. गुडरने बिडे विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. चांगली बॅटिंग लाईन सध्या पाहायला मिळते. जरी मोठाले फटके येत नाही आम्ही डबल टिबल मध्ये धाबा बनवण्याचा प्रयत्न करू. 29 या आकड्यावरती आता धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल या षटकामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय सुरुवात चांगली खराब गतीचा चेंडू फेकलाय पण इकडे सांगतो की इट इज अ वाईट बॉल. या चेंडूची जास्तीत जास्त फेक या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाली. खराब चेंडूची फेक या आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका येत नाही या तरी सुद्धा गोलंदाजावर प्रेशर बनवून ठेवलाय फलंदाजानं. कारण आता इथून त्याला माहिती आहे की आता इथून चांगला टार्गेट सेट करण्यासाठी येणारे बॉलवरती आक्रमण करणं आपल्या टीमसाठी ताबा बनवणं हे प्रयत्नाच्या पराकाष्ठा आता इथून करावा लागतील. आडवा पटन खेळण्याचा प्रयत्न तिकडे फिल्डर आहे चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरे दाबाचा प्रयत्न होईल का. दुसरे दाबाचा प्रयत्न लाजबाब बॅटिंग फिल्डिंग बेन थोड्या चुका पाहायला मिळतात. पैकी थोडीशी खराब जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यासोबत फक्त आणि फक्त 2 धाबा आणि 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला तर मग 32 या आकड्यावरती आपण पाहतोय. 32 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून या षटकाचा विचार केला तर मग 2 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स असेल. समोर समोर ठेवला अगदी पायामध्ये अक्षरशः शरीरवीर गोलंदाजी पाहायला मिळत्या. दुसरा दाबायसाठी निघाला तिकडे फिल्डिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळत्या. तिसरीचा प्रयत्न बनेल का. नकार दिला जातोय. फक्त आणि फक्त 2 धाबा अगदी केलेल्या चुका फिल्डिंग मध्ये वाघाचीवाडी संघाच्या मी म्हणेन बऱ्याच पाहायला मिळाल्या आणि 34 धाबा या 2 धाब्याने आपल्याला पाहायला मिळतील. या इनिंग मध्ये जर पाहिलं तर मग 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. तिथून सिंगल डबल आणि टिबल मध्ये पाहायला मिळतो या कॉम्पिटिशन. अगदी टार्गेट शीट बॉल अगदी गलेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला ऑफसाईडच्या दिशेनं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फलंदाज दुसऱ्या धाब्याला होईल बाद आणि पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना गाडेश्वर संघाचा धावफलक जर पाहिलं 35 या आकड्यावरती आणि येणारी 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे टीम वाघाचीवाडी संघाला 36 धावा या धावा बनल्या जातील किंवा रोखल्या जातील या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणं तितकंच गरजेचं ठरेल. तर मी विनंती करीन टीम गाडेश्वर संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण फिल्डिंग करण्यासाठी उतरायचे. तर कुशवली संघ आपण संघटक आला असेल तर आपण आयोजकांच्या लगेचच संपर्काला या. आपला टॉस देखील केला जाईल. तर मग त्यापुढील सामना आपण घेऊ. धामणी संघटक आणि लोणावळा संघ आपण आला असेल तर आपण लगेचच टॉस करण्याकरिता या. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता लगेच या.
चला स्पीडअप करा. तर लोणावळा संघाचा संगणक आणि धामणी संघाचा संगणक. चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. चला दोन्ही संघाला मी विनंती करू की लगेचच आपण या. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वाघाची वाडी संघाचा एक सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगला खेळ करावा लागेल कारण 36 बनवायचे आहेत 24 मध्ये. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पहिला तर अर्जुन आणि त्याच्या सोबतीनं हेमंत हेमंत वाघला आपण पाहतोय आणि अर्जुन चौधरी ही सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि पहिला षटक गोलंदाज आपण पाहिलं तर चंद्रकणा गोलंदाज पाहतोय. पहिला चेंडू पंचांचा ग्रेल सिग्नल 24 बॉल बनवायचे 36 धावा. पहिलाच बॉल क्लासिकल फटका अगदी कॉपी बुक स्टाईल ना फेकून दिलाय 6 धावेसाठी हा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती अर्जुनच्या बॅट मधून हा पाहायला मिळतोय. एक चांगला क्लासिकल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौकार. तर स्क्रीनवरती चेक केला जाईल. तर पंचांचा जो निर्णय असेल त्यानुसारच चालावं लागेल. तर 4 धावा पंचांच्या निर्णयाने. पंच डिसिजन 6 धावा. यस प्रेक्षक वर्ग सुद्धा आज चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील सांगतात की षटकार आहे क्लासिकल फटका पहिल्याच बॉलवर कापे बुक स्टाईलनं. वाईडवरकरचा प्रयत्न जरूर चंद्रकांतचा राहिला. तर धामणी संघाचा संगणक आपण लगेचच या. लोणावळा संघाचा संगणक अगदी उपस्थित झालाय. पाहुणा संघ अगदी खूप लांबवरचा प्रवास कापून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. त्यांचे देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देऊ. अगदी वेळेवरती तुम्ही उपस्थित झालात. वेळेला चांगला फटका अगदी आडवा पट्टाने चेंडूला केलून काढलाय. चेंडूला पाठवलाय सीमारीच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी अर्जुनच्या बाट मधून हा पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. यस यस पंच सामना स्टार्ट करा. चांगली गोलंदाजी चंद्रकांतला आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. मानसवा बडवला होता पुढे जाऊन यांना अगदी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता अर्जुन या फलंदाजानं. चंद्रकांत चतुराईनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 चेंडू कुठेतरी खराब फेकला आणि त्याच्यावरती मग आक्रमण. याच पद्धतीची आता गोलंदाजी करावा लागेल. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
समोर कव्हर पॉइंटच्या वरून उडवलाय चेंडू आणि नॉमॅ स्लाड मध्ये चेंडू निघून चाललाय गोळीच्या वेगानं शेवटच्या क्षणी चेंडू दन 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 करत जातोय चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी या 4 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिलं तर 16 या आकड्यावरती या. चला धावणी संघ आपण लगेचच या टॉस करण्याकरिता आपण एखादा खेळाडू आला असेल तर आयोजकांच्या संपर्काला या. यावेळेचा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेनं पंचांचा इशारा इट इज अ वाईट बॉल खराब चेंडू आणि सिंगलनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 17 या आकड्यावरती अर्धा पल्ला सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही चांगली गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये एक चांगली पकड निर्माण होईल. समोरच्या दिशेनं अगदी डीप लॉंगांकडे चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक तिकडे आहे फक्त फक्त सिंगलच्या प्रयत्नांमध्ये आणि सिंगलच्या बरोबरीनं आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना बागाची वाडी संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. 18 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही गरजेची 18 धाब्याची 6 चेंडू मध्ये 18 पडला येणारे 18 चेंडू आणि 18 धाब्याची गरज या षटकामध्ये चांगला खेळ झाला आणि या षटकामध्ये जर त्या धावा बनल्या तर मग मॅच लवकर फिनिश होईल या दृष्टिकोनानं वाघाचीवाडी संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुनला आपण पाहतोय एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर वैयक्तिक त्याचा धावफलक जर पाहिला तर मग 16 वैयक्तिक 16 धाब्यावरती तो फलंदाजी करतोय. चला संघनायक धावणी संघ आपण लगेच टॉस करण्याकरिता षटक क्रमांक 2 चा गोलंदाज सज्ज केलाय गोलंदाज टाकवरती स्वप्नील पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज समोर फलंदाज अर्जुन चौधरीला आपण पाहतोय. समोर उडवण्याचा प्रयत्न अगदी तिकडे फिल्डर आहे थोडासा नोमॅ स्लाड मध्ये चेंडू ड्राईव्ह झाला शेवटचा चेंडू शनी चेंडू उचलणार फेकणार 2 धावेचा प्रयत्न तिसऱ्यासाठी निघालाय खराब फेकी तुई तुई मय मय या ठिकाणी 2 फलंदाजामध्ये तालमेल नाही पण मिळाल्या 3 धावा. तीन धाब्यानं संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती. चला टॉस करायचंय दोन्ही संघ आपल्या टॉस बॉक्स जॉईंट झाल्यात. रिव्हर्स अटॅम्प अगदी सेफशीचा प्रयत्न जरूर केला जाते पंच सांगतील की हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. स्वप्नील चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर त्याची पाहायला मिळते चांगली पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते अगदी एरकार परफेक्टली एरकार गोलंदाजी लाजबाब कामगिरी टॉस जिंकलाय दामणी संघानं. जर डिसिजन असेल तर आपण लगेच 6 सामना संपल्यानंतर फिल्डिंग फर्स्ट आपण लगेच मैदानावरती उतरायचं 6 सामना संपल्यानंतर. यस लाजबाब गोलंदाजी स्वप्नीलची गोलंदाजी लाजबाब पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये जर चंद्रकांतनं 18 खर्च केल्या पण त्या 18 नंतर मग गोलंदाजी कशी हवी असते ही गोलंदाजी सध्या मैदानावरती पाहायला मिळते. हा ट्राय कर चेंडू पंचांनी सांगितलं का हा चेंडू खराब आहे इट इज अ वाईट बॉलची फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि एका धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिलं 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. बावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय इथून चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघाला मोठा फटका लॉंगॉन मध्ये फिल्डर तिकडे नाही दूरवरचा प्रवास एका टप्प्यावरती चेंडू उचलणार नरेश आणि फेकणार तोपर्यंत 2 धावा तिसऱ्यासाठी निघाले डायरेक्ट किट खराब थ्रो तर लाजवाब पाहायला मिळाला तर थोडासा गोलंदाजानं साथ दिली नाही फलंदाज कदाचित बाद असतात 3 धावा आणि 3 धाब्यानं संघाचा धावफलक आपण पाहिलं तर मग 25 या आकड्यावरती 25 बनल्या धावफलकावरती आपण पाहतोय. आठ चेंडू आणि 11 धावेचं समीकरण फुलटॉस लॉंगन मध्ये एक
गॅप्सिलेशन चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न. शेवटच्या क्षणी दुसऱ्या अटीमध्ये हा चेंडू उचलला नाही आणि तत्पूर्वी मिळाल्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 धाब्याने संघाचा धावफलक जर पाहिलं तर मग 27 या आकड्यावरती आपण पाहतोय. 27 धावा. येणारी 7 चेंडू आणि विजयासाठी अजून 9 धावेची गरज. येस, मोठा फटका खेळायचा. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लाजबाब चांगली गोलंदाजी आणि फेकी अचूक पाहायला मिळत नाही. खराब फेकी आणि चुका मिळून गाडीच्या संघाला फिल्डिंग मध्ये जास्त जास्त आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसरा संपला आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना वाघाच्या वाडी संघाचा धावफलक जर पाहिला 30 या आकड्यावरती 12 चेंडू आणि 6 धावेची गरज सामना जिंकण्याकरिता. चला स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 6 धावेची गरज सामना जिंकण्याकरिता वाघाची वाडी संघाला अगदी दोन्ही फलंदाजांना डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. आयुष या गोलंदाज आपण पाहतोय तिसरा षटक वैयक्तिक स्वतःचा पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज झालाय आणि इथून मात्र 12 चेंडू 6 वाचवायचे आहेत. वाचवण्याचा प्रयत्न जरूर राहील का का इथूनचा प्रवास फलंदाजाच्या बाजूने राहील. 6 बनवायचे आहेत आणि पहिल्याच बॉल वरती चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. एका टप्पावरती चेंडू 4 धाब्यांसाठी. 4 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला 34 या आकड्यावरती 11 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज. 11 मध्ये 2 म्हणा अगदी लवकर संपवण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांनी केला. अर्जुन अगदी एकटा मैदानावरती लढतोय. चांगला खेळ त्याच्या बॅट मधून आज राहिला या मॅच मध्ये. जिंकण्याच्या अगदी जवळपास हा संघ आपण पाहतोय वाघाची वाडी संघ. आडपा पट्टाने त्याच रिझल्ट मध्ये अगदी चांगला फटका विजय फटका 6 धावेंसाठी आणि सामना जिंकलाय देखील वाघाची वाडी संघ. हँडलक टीम गाडेश्वर संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला. दोन्ही संघाचा सहर्ष स्वागत. दामणी संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचंय. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. बॅटिंग करायचंय. लोणावळा संघ आपण लगेचच खेळाडू कक्षामध्ये रवाना व्हायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी लाजबाब शेवटच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता आणि 35